लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मुंबईत जोरदार सुरू आहे। विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि मुद्दे देखील उपस्थित केले जात आहेत। ईशान्य मुंबईत देखील मराठी आणि गुजराती वाद सध्या पाहायला मिळाला। हे कमीच की काय व्हायरल झालेला एक व्हिडिओ ज्यामध्ये एक मनसैनिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना याच वादावरून एक भावनिक आवाहन करतोय। मात्र हा व्हिडिओ म्हणजे एक षडयंत्र असून सर्व मनसैनिक हे राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जोमाने कामाला लागलेत असं घाटकोपर येथील मनसे विभाग प्रमुख गणेश चुक्कल यांनी सांगितलंय। काही दिवसांपूर्वी इथे एक गोष्ट घडली जी म्हणजे घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक प्रमुख गोष्ट आणखीन एक घडली ज्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये स्वतः एक मनसैनिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात काहीतरी गोष्ट सांगत आहे आणि एकंदर त्या संदर्भात आपल्यासोबत बोलणारे काही मनसैनिक इथे आहेत। स्वतः घाटकोपरचे रहिवासी आहेत आणि इथले एक मनसैनिक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा काय सांगाल, एकंदर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एक मनसैनिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्देशून काही गोष्ट सांगत आहे ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी धर्म सांगत आहे आणि एकंदर मिहीर कोटेचा यांचा प्रचार का करावा असा सवाल विचारत आहे। कसं सांगाल, या वादाकडे कसं पाहता? मराठी गुजराती वाद आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल होते, कसं पाहता? कसं आहे की सर्वप्रथम तुम्हाला तर मी अगोदर नक्की एक जबाबदारी सांगेन, मी घाटकोपरचा मनसेचा विभाग अध्यक्ष आहे। हे जे काही व्हिडिओ किंवा जे काही व्हायरल होत आहे हा मनसैनिक कधीच करणार नाही। महाराष्ट्र सैनिक हा कायम माननीय राजसाहेबांचा आदेश हा त्याच्यासाठी अंतिम आदेश असतो आणि राजसाहेब जो निर्णय घेतील तो आदेश शिरसावद्य मानून तो काम करत असतो। त्याच्यामुळे हे शिवसेनेनेच केलेलं षडयंत्र आहे आणि हे खोटं मराठी प्रेम दाखवायचा प्रयत्न आहे। अहो, एवढी वर्ष मुंबई महानगरपालिका ताब्यात आहे हो। हे गुजराती मारवाडी कंत्राक्टर कोणी वाढवले? या गुजराती सोसायट्या कोणी त्यांना पाठबळ दिलं? या शिवसेनेनी। मागच्या वेळी तुम्ही युतीत होता, तुमचा उमेदवार गुजराती होता, इथे मनोज कोटकच उमेदवार होते ना। आणि केमचे म्हणून तुम्हाला आदित्य ठाकरेंना बॅनर का ओळीत लावावं लागले? त्यावेळेला तुम्हाला मराठी प्रेम दिसलं नाही का? त्यावेळेला दिसलं नाही का या मुंबई शहरावर मराठी लोकांचं अस्तित्व राहिलं पाहिजे? त्याच्यामुळे हे सोयीनुसार करणारं शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे। लोक सुज्ञ आहेत, लोकांना कळतंय नक्की काय चाललंय। यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। जशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यांना साथ दिल्यानंतर यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। त्याच्यामुळे हे आता नवीन नवीन फंडे तयार करतात की लोकांना कसं तरी विचलित करावं आणि मतदान परत आपल्याकडे ओढता येईल का, ह्यासाठी हे सगळे नवीन नवीन फंडे तयार करतात। आज यांना मराठीचा बुळका आलेला आहे। आज यांचा दक्षिण मुंबईमधला उमेदवार अरविंद सावंत यांचे पॅम्पलेट जे आहेत ते गुजरातीमध्ये छापले जातात। आता कुठे गेले यांचं मराठी प्रेम? आदित्य ठाकरे आपले बॅनर केम शो घाटकोपरमध्ये तुमची सत्ता असताना तिथे घाटकोपरमध्ये पाठी लावलेली तुम्ही मारो घाटकोपर हे तुम्हाला चालतं आणि तुम्हाला आता मराठी प्रेम दिसायला लागलं। ह्याच्या आधी मराठी प्रेम नव्हतं का? यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, यांचा पराभव दिसतोय डोळ्यासमोर, त्यामुळे सर्व हे षडयंत्र रस्त आहे। व्हिडिओ आहे तो व्हायरल झाल्यानंतर याच्यावर संदर्भात मनसे ही कारवाई करण्याचे देखील संकेत आता मिळत आहेत। कॅमेरामन सुनील वर्मासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।